बघा. फाइंड द पेरिमीटर ऑफ सेक्टर इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री अँड रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. देन पेरिमीटर ऑफ sector is equal to 2r plus theta upon 360 multiplies by 2 pi r. 2r r7a plus 90 upon 360 multiplies by 2 into 22 upon 7 into 7. 7 7 cancel, 0 0 get cancel, 9 1 are 9, 9 4 are 2 1 are 2 2 are 2 1 are 2 11 are 7 2 are 14 plus 11 is equal to 25 सेंटीमीटर. पहिलं आन्सर आलं 25 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सेकंड MCQ. डिस्टन्स ऑफ पॉईंट -3 and 4 फ्रॉम ओरिजिन. डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स इज इक्वल टू x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square -3 minus 0 bracket square plus 0 minus 4 bracket square. ओरिजिन म्हणजे पहिल्या पॉईंटसाठी y0 कन्सिडर केला, दुसऱ्या पॉईंटसाठी x0 कन्सिडर केला. हे ब्रॅकेटमध्ये आलं -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -4 ब्रॅकेट स्क्वेअर. 9 plus 16 25 म्हणजेच डिस्टन्स मिळालं 5. If cos theta is equal to 4/5 then tan theta आपल्याला cos theta is equal upon hypotenuse and tan थीटाचा फॉर्म्युला आहे ऑपोजिट अपॉन ॲडजेसंट. मग इथे आपल्याला ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस 4/5. मग एक राईट अँगल कन्सिडर केला. हा 90 डिग्रीचा हा थीटा कन्सिडर करू. कॉस थीटा ॲडजेसंट म्हणजे ही अँड हायपोटेनियस म्हणजे ही. ह्या दोन साईड्स आपल्याला गिवन आहेत म्हणजे आपल्याला थर्ड साईड फाइंड आउट करायची बाय पायथागोरस थेरम. ABC. AB square is equal to BC square plus AC square. AB 5चा square is equal to 4चा square plus AC square. AC square is equal to 25 minus 16. AC square is equal to 9. AC is equal to 3. म्हणजेच आपल्याला ऑपोजिट साईड किती मिळाली 3. Therefore tan theta is equal to opposite 3 and adjacent 4. 3/4. B, P, D and C. आणि आपल्याला दिलेलं आहे गिवन आहे BD is equal to 3, BC is equal to 5. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मग ABD हा छोटा ट्रायंगल आणि ABC म्हणजे हा मोठा ट्रायंगल. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. त्याच्यानंतर बेस हा जो ABD BD इज द बेस आणि ही जी परपेंडिक्युलर लाईन असते AP इज द हाईट. त्याच्यानंतर ABC मध्ये BC इज द बेस अँड ऑल्सो AP इज द हाईट. AP गेट कॅन्सल. मग BD दिलेला आहे आपल्याला 3 आणि BC दिलेला आहे 5. म्हणजे आपल्याला आन्सर एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो काय मिळाला 3/5. हे क्वेश्चन 1B मधला फर्स्ट. क्वेश्चन 1B. त्याच्यानंतर त्यातला सेकंड क्वेश्चन 1B मधला सेकंड क्वेश्चन. फाइंड द डायगोनल ऑफ स्क्वेअर हुज साईड इज 10 सेंटीमीटर. एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या सगळ्या साईड्स सेम असतात म्हणजे 10 सेंटीमीटर आणि त्याच्या डायगोनल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आपण याला नाव देऊ ABCD.
consider ABCD is square. याला स्क्वेअर कन्सिडर केलं. त्याच्यानंतर therefore AB is equal to BC is equal to CD is equal to AD is equal to 10 सेंटीमीटर. सगळ्या साईड्स किती येतील? 10 सेंटीमीटर. अँड angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D is equal to 90 degree. angles of square. स्क्वेअरचे सगळे अँगल्स कसे असतात? 90 डिग्री. मग आता इन ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC घेतला. आपल्याला टू फाइंड काय करायचं? टू फाइंड AC, डायगोनल फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. मग इन ट्रायंगल ABC, AB is equal to BC is equal to 10 centimeter. Angle B is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. 10चा square plus 10चा square. 100 plus 100. AC is equal to 200. Therefore, AC is equal to in root 200 चे फॅक्टर होतील. AC is equal to 100 multiplies by 2. Therefore, AC is equal to 10 root 2. ही मिळाली आपल्याला डायगोनलची लेंथ. Therefore, diagonal of square is 10 root 2 centimeter. Now, if P is equal to 2 and minus 3 and P is midpoint of segment. Suppose एक segment consider करू आपण. segment A, B. A चे coordinate दिलेत 3 and minus 10. B चे coordinate दिलेत 1 and P. आणि इथे एक पॉईंट घेतला आहे P. P is the midpoint. आणि याचे कोऑर्डिनेट्स दिले 2 and minus 3. मग एचे कोऑर्डिनेट येतं 3 and minus 10. त्याला आपण म्हणू x1 y1. आणि बीचे कोऑर्डिनेट्स दिले तर 1 and p. त्याला आपण म्हणू x2 y2. मग बाय मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला वापरावा लागेल. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला पीच्या कोऑर्डिनेटला म्हणायचं x and y प्लस नाही ॲक्च्युली y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड्स बाय 2. वायची व्हॅल्यू काय आपली -3 इज इक्वल टू y1 किती आहे -10 प्लस y2 किती आहे p डिवाइड्स बाय 2. -3 इज इक्वल टू -10 प्लस p डिवाइड्स बाय 2. हा 2 इकडे मल्टिप्लाय जाईल. -10 प्लस p इज इक्वल टू -3 मल्टिप्लाइज बाय 2. p इज इक्वल टू -3 and 2 -6 प्लस 10. p इज इक्वल टू 4. म्हणजे आपल्याला पीची व्हॅल्यू काय मिळाली 4. इथे आपल्याला एक्स कोऑर्डिनेट ऑलरेडी दिलेला होता म्हणून एक्स कोऑर्डिनेटचा आन्सर फाइंड आउट करायचं नाही. आपल्याला फक्त वायसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि पीचं आन्सर मिळालं 4. देअर 4 बी इज इक्वल टू 1 and 4. हे झालं आपलं आन्सर. पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे tan θ इज इक्वल टू 5/12 अँड आपल्याला फाइंड आउट करायचे सेक थिटा. मग आता आयडेंटिटी फॉर्म्युला वापरायचा. आयडेंटिटी फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण काय घेणार इथे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आपल्याकडे. मग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन 5 डिवाइड्स बाय 12 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस 5चा स्क्वेअर 25 डिवाइड्स बाय 144. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइज बाय 144 डिवाइड्स बाय 1 मल्टिप्लाइज बाय 144. डिनॉमिनेटर सेम करून घेतला. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 144 प्लस 25 डिवाइड्स बाय 144
sec square theta is equal to 169 divided by 144. Sec square theta is equal to square root घेऊ is equal to 169 divided by 144. Therefore sec theta is equal to 13/12. ही मिळाली आपल्याला sec thetaची व्हॅल्यू. क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इथे सर्कलची रेडियस घ्यायची 3.2. मग स्केलवर राऊंडरमध्ये 3.2 हे डिस्टन्स मेजर करून घेतलं. 3.2 ह्या डिस्टन्सचे आता सर्कल ड्रॉ करायचे. मग सर्कलचं आपल्याला सेंटर सांगितलेलं आहे. पी इज द सेंटर ऑफ सर्कल. एक व्यवस्थित सर्कल ड्रॉ करून घेतला. त्यानंतर सर्कलच्या सेंटरला नाव देऊया सेंटर पी. आणि पुढे आपल्याला सांगितलेले आहे की रे पी ए अँड ड्रॉ रे पी बी. दोन रेज काढायचे आहेत आपल्याला पीपासून, म्हणजे सेंटर ऑफ सर्कलपासून पी ए अँड पी बी. मग आपण हे दोन रेज ड्रॉ करून घेऊया. दोन रेज ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अँगल ए पी बी हा 105 घ्यायचा आहे. मग आधी रेज ड्रॉ केले. फर्स्ट रे ड्रॉ केला पी बी आणि त्याच्यानंतर 105चा डिग्री अँगल फाइंड आउट करून घेऊ. 105 म्हणजे आपला ऑप्ट्यूज अँगल असणार आहे 90पेक्षा मोठा. मग ती लाईन जॉईन करून घेतली. हा झाला अँगल पी 105चा. ए पॉईंट आणि बी पॉईंट दोन पॉईंट्सला नावं देऊन घेतली. त्यानंतर हे जे आपण दोन लाईन्स ड्रॉ केल्यात पी ए अँड पी बी ह्या रेडियस झाल्या सर्कलच्या. आता आपल्याला यांना काय करायचं, एक्सटेंड करून घ्यायचं आहे. मग ह्या दोन लाईन एक्सटेंड करू. त्या लाईन एक्सटेंड केल्यानंतर आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट बी ह्या दोन पॉईंट्समधून काय करायचे, टॅन्जंट ड्रॉ करायच्या सर्कलला. मग ह्या लाईन्स एक्सटेंड केल्या. आता टॅन्जंट काढण्यासाठी राऊंडरमध्ये आपण काय करणार आहे, एक स्पेसिफिक मिनिमम डिस्टन्स घ्यायचं. खूप कमी नाही आणि खूप जास्तही नाही. एक मीडियम डिस्टन्स घेतलं, पॉईंट बीवर ठेवलं आणि इक्वली दोन्ही साईडला मार्क करून घेतलं. इनसाईड द सर्कल अँड आउटसाईड द सर्कल. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण मार्क केले त्याच्यापेक्षा हाफ डिस्टन्सपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं, एक वर आणि एक खाली मार्क केलं. त्यानंतर दुसऱ्या साईडला राऊंडर ठेवलं आणि सेम त्या मार्कवरती क्रॉस मार्क करून घेतले. डिस्टन्स चेंज होऊ द्यायचं नाही. आणि त्या दोन इंटरसेक्ट झालेल्या पॉईंट्समधून एक लाईन ड्रॉ केली. जी लाईन आपण ड्रॉ करतो ती लाईन म्हणजेच आपली लाईन यल, म्हणजे ती झाली आपली एक टॅन्जंट. मग आता आपल्याला सेकंड साईडला इथे आपण टॅन्जंट यल हे नाव देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड साईडलासुद्धा सेम डायग्राम ड्रॉ करायची आहे, म्हणजे सेम टॅन्जंट ड्रॉ करायची. जी मेथड इकडे वापरली. मग हा एक मिनिमम डिस्टन्स घेतलं, पॉईंट एवर ठेवलं, दोन्ही साईडला मार्क करून घेतले. मग दोन्ही साईडला मार्क केल्यानंतर ते मार्कचं जे डिस्टन्स आहे दोन्ही मार्कचं त्याच्या हाफपेक्षा थोडंसं जास्त डिस्टन्स घेतलं. एक अपवर्ड मार्क केला आणि एक डाऊनवर्ड मार्क केला. त्याच्यानंतर सेकंड साईडला ठेवलं आणि जो आपण आधी मार्क केला आहे त्या मार्कवरती क्रॉस मार्क करून घ्यायचे. आणि हे क्रॉस मार्क केल्यानंतर ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेत ते दोन पॉईंट एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. मग ते दोन पॉईंट एकमेकांना जोडले की ही झाली आपली सेकंड टॅन्जंट. तिला नाव द्यायचे टॅन्जंट यम. ही झाली आपली डायग्राम. क्वेश्चन नंबर 2B मधली सेकंड क्वेश्चनचा आन्सर. क्वेश्चन नंबर 2B मधला 2A मधला सेकंड क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन 2A मधला सेकंड क्वेश्चन बघा. हा दिलेला आहे, डायग्राम दिलेली आहे आणि ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. मग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा आपल्याला काय सांगितलं आहे, इन ट्रायंगल XDE PQ इज परपेंडिक्युलर टू D. हे आपल्याला गिवन आहे. मग आता ट्रायंगल XDE इथे XDE हा जो ट्रायंगल आहे हा एवढा. ह्या ट्रायंगलमध्ये PQ आणि ही D एकमेकांना पॅरलल आहे. देअरफोर मग रेशो काय येईल, इथे आपल्याला बॉक्स दिलेले तर मग इथे इज इक्वल टू इकडे दिला आहे XQ/QE. याला 1 म्हटलं आहे अँड बाय BPT. मग इथे काय येईल आता, इथे बघा इथे आपलं एक्स आहे, सेंटर म्हणजे एक्स आहे. XQ/QE इज इक्वल टू
एक्स पी अपॉन पी डी, एक्स पी अपॉन पी डी. त्याच्यानंतर सेकंड दिलं आहे इन ट्रँगल एक्स ई एफ क्यू आर इज परपेंडिक्युलर टू ई एफ, हे पण आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलं आहे एक्स आर अपॉन आर एफ, एक्स आर अपॉन आर एफ इज इक्वल टू एक्स, ट्रँगल कोणता घेतला आहे पण एक्स ई एफ, एक्स आर अपॉन आर एफ इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई, एक्स क्यू अपॉन क्यू ई. हे पण काय याला 2 म्हणू. हे पण कशावरून घेतलं आपण बाय बी पी टी. बी पी टी म्हणजे जर दोन लाईन पॅरलल असतील, जर ही आणि ही लाईन पॅरलल आहे तर त्याचे रेशो पण कसे असणार आहेत, इक्वल असणार आहे. अँड देअरफोर एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू, इथे आपल्याला अगेन बॉक्स गिवन येतं. मग आता आणि पुढे लिहिले फ्रॉम 1 and 2. मग आता 1 and 2 ऑब्झर्व करा. इथे पण एक्स क्यू अपॉन क्यू ए आणि इथे पण एक्स क्यू अपॉन क्यू ए, म्हणजे जर हा याला इक्वल आहे आणि हा पण याला इक्वल आहे म्हणजे एक्स क्यू अपॉन क्यू ईला, तर हे दोन्ही पण काय असणार, एकमेकांना इक्वल असणार आहे. मग एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. देअरफोर सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट डी एफ. आता रेशो सेम आला आहे म्हणून लाईन पॅरलल. जर लाईन पॅरलल असताना रेशो सेम आला तर त्याला म्हणतात बाय बी पी टी. आता इथे रेशो सेम आहे म्हणून लाईन पॅरलल झालं. मग इथे आपण काय लिहिणार, कन्व्हर्स ऑफ बी पी टी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा झाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा कन्व्हर्स. त्यातलंच थर्ड क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. थर्ड क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला इथे पण एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राममध्ये हे अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम गिवन आहे. सर्कल दिला आहे, इथे एक्स, इकडे आर, इकडे एस, क्यू आणि पी. आणि ॲक्टिव्हिटीचे हा क्वेश्चन आहे. आपल्याला बघा काय दिले, मेजर ऑफ आर पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर पी एक्स आर. याला 1 म्हटले आणि याच्या पुढे एम्प्टी ब्रॅकेट आपल्याला स्क्वेअर दिलेला आहे. मग आता इथे बघा पी क्यू आर म्हणजे हा अँगल, हा कशाचा आहे, 1/2 ऑफ मेजर ऑफ आर पी एक्स आर बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हे कशानुसार झालं, बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार आर्क ही अँगल हा आर्कच्या हाफ असतो. त्याच्यानंतर पुढे दिले आपल्याला मेजर ऑफ अँगल, इथे इज इक्वल टू 1/2 ऑफ मेजर ऑफ आर पी एक्स आर. याला 2 म्हणायचे आणि इथे आपल्याला स्क्वेअर दिलेलं आहे. मग आता परत एकदा हीच आर्क घेतली पी एक्स आर, बट अँगल मात्र हा घेतला होता आपण आधी पी क्यू आर. आता आपण अँगल घेऊ पी एस आर, अँगल पी एस आर. इथे सुद्धा सेम बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार हे पण सेम झाले. देअरफोर मेजर ऑफ अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी एस आर फ्रॉम 1 and 2. मग आता इथे बघा ह्या दोन्ही आर्क एकच आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय झाला, सेम मेजर ऑफ अँगल पी क्यू आर. अँड देअरफोर अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एस आर. अँगल्स इक्वल इन मेजर आर कॉन्ग्रुएंट. हा झाला क्वेश्चन नंबर 2A मधला सेकंड क्वेश्चन. इथे एल एच एस काय दिलेली आहे बघा, एल एच एस 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. मग इथे
1 मायनस साईन थिटा अपॉन 1 प्लस साईन थिटा. इथे प्लस आहे, मग आपण डिनॉमिनेटरला प्लस आहे तर इकडे मायनसनी 1 मायनस साईन थिटा अपॉन 1 मायनस साईन थिटानी मल्टिप्लाय करू. दोन्ही ब्रॅकेट सेम झाले म्हणजे 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. इकडे एक प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणजे ए प्लस बी अँड ए मायनस बी. इकडे झालं 1चा स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर थिटा. मग हे काय होईल 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. 1चा स्क्वेअर 1. इकडे 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर हा तसाच लिहू डिवाइड्स बाय 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. टेकिंग स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल 1 मायनस साईन थिटा डिवाइड्स बाय कॉस थिटा. याला सेपरेट करू. सेपरेट केलं म्हणजे काय झालं 1 अपॉन कॉस थिटा मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा. डिनॉमिनेटर सेम आहे मग 1ला एकदा घेतला आणि साईन थिटाला एकदा. 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. RHS काय आपली RHS इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. हे झालं प्रूफ. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलं आहे रेडियस दिलेली आहे सर्कलची 2.9. मग आपण राऊंडरमध्ये 2.9 सेंटीमीटरचं डिस्टन्स काउंट करून घेऊ. 2.9 सेंटीमीटर. त्याच्यानंतर एक सर्कल ड्रॉ करायचं आहे 2.9 सेंटीमीटरचा. सर्कल ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितले क्वेश्चनमध्ये ॲट एनी पॉईंट यम ऑन इट. सर्कलवर कोणताही एक पॉईंट घ्यायचा आहे यम आणि त्याच्यापासून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची आहे. मग सर्कलचा सेंटर आहे ओ. त्याच्यानंतर सर्कलच्या सर्क्युम्फरन्सवर एक यम पॉईंट घ्यायचा आहे. मग आपण रेडियस ड्रॉ करून घेऊ. सर्कलची एक लाईन ड्रॉ केली आणि ज्या ठिकाणी लाईननी सर्कलला इंटरसेक्ट केले त्या ठिकाणी पॉईंटला नाव देऊ यम. हा झाला आपला पॉईंट यम. या यम पॉईंटपासून आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायची आहे. मग राऊंडरमध्ये एक मिनिमम डिस्टन्स घ्यायचं ॲप्रॉक्सिमेट घ्यायचे डिस्टन्स. यम पॉईंटवर राऊंडर ठेवून दोन्ही साईडला इक्वल मार्क केले. त्याच्यानंतर ते डिस्टन्स थोडंसं इन्क्रीज केलं आणि ज्या ठिकाणी आधी मार्क केले होते त्या ठिकाणावरून एक वर आणि एक खाली असे 2 मार्क करून घेतले. मग ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट झाले ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपण जी लाईन ड्रॉ करतो आहे ती लाईन म्हणजेच झाली आपली टँजंट ऑफ सर्कल ॲट अ पॉईंट यम. ही झाली आपली फायनल डायग्रॅम. थर्ड क्वेश्चन बघा काय क्वेश्चन नंबर 2B मधला थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2B मधला थर्ड क्वेश्चन. द रॅडी ऑफ एंड्स ऑफ फर्स्ट टर्म आर 40 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. R1 इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. R2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड हाईट H इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड इट्स कर्व सरफेस एरिया. टू फाइंड आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे कर्व सरफेस एरिया. सोल्युशन. आता कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी स्लॅन्ट हाईटची रिक्वायरमेंट असते. मग स्लॅन्ट हाईट L इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ H स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. H किती आहे 6 स्क्वेअर प्लस R1 14 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36 प्लस 14 मायनस 6. 14मधून 6 गेले 8चा स्क्वेअर. 36 प्लस 8चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू रूट 100. म्हणजे स्लॅन्ट हाईट किती मिळाली आपल्याला 10 सेंटीमीटर. याच्यानंतर काढू कर्व सरफेस एरिया. मग कर्व सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे पाय L इन ब्रॅकेट R1 प्लस R2. पायची व्हॅल्यू आपल्याला गिवन नाही आहे मग आपण आपल्या अकॉर्डिंग ती
घेऊ शकतो. 22/7 मल्टिप्लाइज बाय यल किती मिळाली 10 इंटू R1 14 + 6. 22/7 मल्टिप्लाइज बाय 10 14 + 6 किती झाले मल्टिप्लाइज बाय 20. मग 20 हे 20 10 जा 200 and 200 multiplies by 22 4400 divides by 7. मग 7 या नंबरला डिवाइड करू आपण. 4400 divides by 7. 7 5 जा 7 6 जा 42 खाली 2 इथला 0. 7 2 जा 14 6 and 0. 7 8 जा 56 4 पॉईंट घेतला 0. 7 5 जा. मग आता हे पुढे कंटिन्यू येईल. आणखी एक नंबर घेऊ आपण 35 5 म्हणजे 7 7 जा 628.57. एरिया आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. मग हे आपलं रफ वर्क झालं. देअरफॉर कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट्रम इज 628.57 सेंटीमीटर स्क्वेअर. फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा काय दिला आहे. 3 पॉईंट्स दिले. सपोज आपण कन्सिडर A is equal to 4 and 7, B is equal to 8 and 4 and C is equal to 7 and 11. ABC आपण कन्सिडर केले. मग याला म्हणू x1 y1 हा होईल आपला x2 y2 आणि हा झाला x3 y3. आपल्याला सेंट्रिओइड फाइंड आउट करायचं आहे बाय सेंट्रिओइड फॉर्म्युला. x is equal to x1 plus x2 plus x3 divides by 3. x is equal to x1 किती आपला 4 plus 8 plus 7 divides by 3. x is equal to 8 plus 4 12 and 12 plus 7 19. 3 1 जा 3 3 6 जा 18 1 over 3 3 जा 9 3 3 जा 9. x is equal to मिळाला 6.33 and y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. 7 plus 4 plus 11 divides by 3. 7 plus 4 11 11 plus 11 22/3 is equal to 3 1 जा 3 3 7 जा 21 and पुढे 33 7.33. Therefore coordinate of centroid are 6.33 and 7.33. To prove AP is parallel to QB. ही AP आणि QB ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. आपला प्रूफमध्ये बघा इन ट्रायंगल हा ट्रायंगल घेऊ आपण APR. हा ट्रायंगल इन ट्रायंगल APR. AP is equal to PR रेडियस ऑफ सर्कल. हे काय झाले ही PR आणि ही AP सर्कलची रेडियस आहे म्हणजे त्या सेम असणार आहे. तर देअरफॉर अँगल PAR इज इक्वल टू अँगल PRA. हा आणि हा अँगल काय झाले सेम झाले. कशामुळे सेम झाले बिकॉज angles of isoscale triangle. हे झाले आयसोस्केल ट्रायंगलचे अँगल्स. तर याला आपण 1 म्हणू. त्याच्यानंतर इन ट्रायंगल हा ट्रायंगल घेऊ आता
triangle BQR. QR is equal to QB, radius of सर्कल, ही पण सर्कलची रेडियस आहे. देअरफोर अँगल QBR इज इक्वल टू अँगल BRQ. अँगल्स ऑफ, मग आता हा अँगल आणि हा अँगल सेम झाले. अँगल्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगलचे अँगल कसे असतात? दोन अँगल इक्वल असतात. याला आपण 2 म्हणू. हा 1 होता. त्याच्यानंतर अँगल PRA इज इक्वल टू अँगल BRQ. हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत, हे इक्वल असतात. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, याला आपण 3 म्हणू. त्याच्यानंतर आता 1 आणि 2 मग फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 and 3 वरून आपल्याला काय कळते बघा. पी हा ए आणि हा आर काय झाला? सेम आहेत हे दोन अँगल. त्याच्यानंतर हा बी आणि हा आर पण काय झाला? सेम. त्याच्यानंतर हा आर आणि हा आर सेम आहे. जर हा अँगल ह्या अँगलच्या इक्वल, हा अँगल ह्या अँगलच्या इक्वली, म्हणजे हा ए आणि हा बी पण काय झाले? सेम झाले. फ्रॉम 1, 2 and 3, 1, 2 and 3 वरून काय मिळालं आपल्याला? अँगल PAR इज इक्वल टू अँगल अँगल PAR इज इक्वल टू अँगल QBR, म्हणजे अँगल ए आणि अँगल आर हे दोन काय झाले? इक्वल झाले. मग आता हे दोन जर अँगल इक्वल आहेत तर याच्यावरून आपण काय म्हणणार? हे बघा, ह्या दोन लाईन अशा एकमेकांना पॅरलल आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचे. बट असा अँगल इक्वल आला आहे, हा अँगल इक्वल आहे आणि हा अँगल इक्वल, अल्टरनेट अँगल झाले नाही. Therefore, AP is parallel to QB by converse of alternate angle. जर पॅरलल लाईन असतील तर त्याच्या अँगल इक्वल असतात. आता इथे अँगल इक्वल मिळाले म्हणजेच ह्या दोन लाईन काय झाल्या? पॅरलल झाल्या. Therefore, segment AP is parallel to segment QB. प्रूफ. हे झालं आपला प्रूफ.